तुम्हाला भीमाशंकर भागातील माझ्या मित्राच्या गावाची यात्रा पाहायची आहे का? तर नमस्कार मंडळी, मी ओमकार आणि आत्ता आपण भीमाशंकर भागातील राजपूर गावची यात्रेचा पहिला भाग बघणार आहोत. पुण्यातून रविवारी सकाळी 6 वाजता मी निघालो आणि जाताना डिंबे धरण व भीमाशंकर परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेत मी राजपूरला पोचलो. त्यानंतर आमचे मित्र जालिंदर काका यांच्यासोबत मी काळूबाई देवीच्या मंदिरात गेलो. आम्ही जेव्हा देवळात गेलो तेव्हा जालिंदर काकांचे नातेवाईक पण आमच्यासोबत उपस्थित होते. काळूबाई देवी ही राजपूर गावची ग्रामदेवता असून तिच्या नावाने हा उत्सव भरवला जातो व बरेच लोक व गावकरी तिच्या दर्शनाला आले होते. पुणे मुंबईमधून नातेवाईक व पै पाहुणे पण यात्रेला आले होते. देवीच्या देवळासमोरचे शंकराचे एक छोटे व पुरातन मंदिर आहे. हे काका आपल्याला राजपूर गावचा इतिहास सांगत होते व या मंदिराचा इतिहासही त्यासोबत ते सांगत होते व ते ऐकून मला खूप आनंद व आश्चर्य वाटले. पारायण सोहळ्याचा पारणा असल्यामुळं या दिंडी मंडळाने मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली व त्यात बरेच लोक जमले होते व सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर दिंडीतले लोक आनंदाने नृत्य करत होते व त्यामुळे भक्तीचे व आनंदाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर देवीची आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली व त्यात बरेच गावकरी लोक सहभागी झाले होते. ती झाल्यानंतर महाप्रसादाची तयारी सुरू केली होती व त्यानंतर लोक पंक्तीत देवळाच्या परिसरात बसले होते व त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद त्यांनी घेतला. सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही क्रिकेटचे सामने बघायला गेलो व आम्ही गावंदेवाडी विरुद्ध आउपे हा क्रिकेटचा अंतिम सामना पाहिला व त्यात आउपे संघाने विजय मिळवला. नंतरचा भाग आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये बघूयात. तोपर्यंत सर्वांनी बोला काळूबाई माते की जय. धन्यवाद.